brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की स्थानिक पातळीवर लढत असताना पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना महत्त्व दिलं गेलं. स्थानिक पातळीवर स्वतःचं एक प्राबल्य राहावं या दृष्टीने सगळे नेत्यांनी सोयीचं राजकारण केलं. त्यांनी घेतलेली सोयीची भूमिका ही कार्यकर्त्यांना देखील ही कुठेतरी अडचण आणणारी आहे. जी ताकद अजित पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यात आहे ती ताकद मात्र शरद पवार गटाची राहिली नाही. कोण युती करतंय आणि कशी करतंय याच्यावर हे पुढचं भविष्य नक्कीच ठरतं. आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जे पत्रकार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकी निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि काय काय या निवडणुकीच्या अनुषंगाने काय पाहायला मिळाले या 13 मतदारसंघामध्ये. सर, नेमकं 13 मतदार ज्या निवडणुकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाल्या, या निवडणुकीकडे आपण कशा दृष्टीने पाहताय आणि कशा पद्धतीने याचा पूर्ण विश्लेषण होऊ शकतो की काय काय याच्यामध्ये पुढच्या दृष्टीने काय काय एकत्र गाव लेवलच्या निवडणुका झाल्या, आता नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये काय असं वेगळं पण पाहायला मिळालं. जयसिंगपूर सगळ्यात महत्त्वाचं नगरपालिका, जिथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर मैदानात होते आणि ते महायुतीचे उमेदवार म्हणून असले तरी त्यांच्या विरोधात थेट भाजपनं ताकद दिली. काँग्रेस आणि भाजप यांची आघाडी तिथं झाली. त्याशिवाय चंदगडमध्ये जी अख्ख्या महाराष्ट्रात पहिली ठिणगी किंवा पहिली युती झाली दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणले. तिथं भाजपच्या उलटच या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. कागलमध्ये तेच झालं, तिथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. गेले 10-11 वर्षाचा संघर्ष समरजित घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातला संपला आणि तिथं भाजपला या दोन्ही गटाबरोबर जावं लागलं आणि तिथं महायुतीतला एक घटक पक्ष जो शिवसेना आहे ती विरोधात उतरली, तिला एकाकी पाडण्यात आलं. त्याच्या पलीकडं शेजारचा मुरगुड मतदारसंघ आहे, जिथं भाजपचा उमेदवार होता पण ऐनवेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेनेच्या तिकिटावर लढला गेला. तिथेही भाजप आणि शिवसेना एक झाले आणि बाकी सगळे एकत्र, म्हणजे महायुतीतला राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात होता. इकडं मलकापुरात सगळ्या पक्ष जनसुराज्य एकीकडं आणि बाकीचे महाविकास एकीकडं अशी अवस्था झाली. पन्हाळ्यात जनसुराज्याचं प्राबल्य होतं. पेठवडगावमध्ये जनसुराज्य आणि ताराणी आघाडी यांनी एकत्र आले पण त्याच्या उलटं बाकी सगळे पक्ष एकत्र आलेत. हुपरीमध्ये तीच अवस्था आहे. तिथं जी महाविकास आघाडी एकीकडं महायुती असं नाही, कारण प्रत्येकाने सोयीची आपापली आघाडी केली. गडिंग्लजमध्ये तेच झालं कारण तिथंही महायुतीचे सगळे पक्ष एकत्र राहिले नाहीत. महायुतीतले राष्ट्रवादी उलटे झाले, भाजपच्या उलटं, जनता दलाच्या उलटं. जी ताकद अजित पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यात आहे ती ताकद मात्र शरद पवार गटाची राहिली नाही, कारण अजित पवार गटाचा आमदार आहे, मंत्री आहे, अनेक साखर कारखाने आहेत. सगळ्या दृष्टीने जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आहे, गोकुळ त्यांच्या ताब्यात आहे, जे सहकारी अनेक बँका त्यांच्या ताब्यात आहेत. या सगळ्याचा सहकारातली ताकद अजित पवार गटाच्या सोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातली ताकद त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळं ताकद अजित पवार गटाची शरद पवार गटापेक्षा जादा आहे नक्की. या पक्षांनी महायुतीतल्या पक्षाबरोबर अनेक ठिकाणी युती केलेली आहे. याचे संकेत असेच आहेत की स्थानिक पातळीवर लढत असताना पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना महत्त्व दिलं गेलं, कारण स्थानिक संपर्क, स्थानिक नेते, त्यांचा एकूण ताकद हे पाहता काही झालं तरी पक्षापेक्षा आपल्या आघाडीचा, आपल्या जवळचा नगराध्यक्ष व्हावा, आपली सत्ता यावी यासाठीच प्रत्येकाने आपापल्या सोयीनं या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका निवडणुकीत युती आणि आघाडी केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 13 नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीलाच बऱ्यापैकी महत्त्व दिलं. उमेदवार निवडीपासून ते उमेदवारांना निवडून आणण्याच्यापर्यंत गल्लोगल्ली आणि प्रत्येक वार्ड आणि गल्ली हाच प्रचाराचा त्यांचा मुख्य उद्देश राहिला. कुठल्याही भागात गेले तरी एकच परिस्थिती दिसत होती की आपल्या गल्लीतला उमेदवार, आपला उमेदवार पक्षीय पातळीवरला तो त्यावेळेला होता, पण आज पक्षीय पातळीवरला नाही, आज आमच्या गल्लीतला उमेदवार कोणत्या परिस्थितीत निवडून आला पाहिजे या दृष्टीनं प्रचार झाला.
त्या दृष्टीने मतदानाची जी काही आकडेवारी असेल किंवा मतदानाचे गट्टे त्या पद्धतीने झाले. म्हणूनच कागलसारख्या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूनी प्रचार झाला. पण शेवटी मतदारांनी जे काही निश्चित केलं असेल ते आपल्याला 21 तारखेला स्पष्ट होईलच. पण झालं असं की स्थानिक पातळीवरल्या उमेदवारांना मतदारांनी अत्यंत चांगली पसंती व्यक्त केली असावी असं एकूण त्या भागातील फिरल्यानंतर आपल्याला दिसून येतं. नाही, आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायती अशा एकूण 13 ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये प्रामुख्यानं पक्षीय पातळीपेक्षा स्थानिक पातळी जे काही गट आहेत म्हणजे स्थानिक पातळीवर स्वतःचं एक प्राबल्य राहावं या दृष्टीने सगळे नेत्यांनी सोयीचं राजकारण केलं. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे परस्पराच्या विरोधात होते ते ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले. धक्कादायक म्हणजे कागलमधला जर विचार केला, आमचे सहकारी गुळवार माळे बोलले तसं की जे कट्टर विरोधक आपले होते त्यांनी ते आपलं म्हणजे स्थानिक पातळीवर प्राबल्य राहावं किंवा जो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समजून ते सगळे एकत्र आले. त्यामुळे ह्या निवडणुकामध्ये पक्षीय पातळीपेक्षा स्थानिक जे प्राबल्य आहे गटांचं त्यावर ह्या निवडणुकांचा निकाल अवलंबून आहे. त्या कागलमध्ये जर पाहिलं तर दोन्ही मुश्रीफ असतील किंवा समरजित राजे असतील हे एकत्र आले तरी तिथले स्थानिक जे नेते आहेत जे विधानसभेला विरोधात प्रचार करत होते ते ह्यावेळी एकत्र आले असं वाटत होतं. वर वाटत होतं की आतल्या अंगाने काही वेगळं काय घडलं तिथं? नाही, अगदी बरोबर आहे. कारण का जरी नेते एकत्र आले असते, कारण का वर्षापूर्वी आम्ही जे कार्यकर्ते जर एकमेकाच्या विरोधात त्यांनी प्रचार केला असेल किंवा तिथला जो टोकाचा प्रचार होता त्या विचार केला तर कार्यकर्त्यामध्ये पण संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण याचं रूपांतर मतात झालं आहे का ते तसाच रोष राहिला आहे हे आता निकालानंतर स्पष्ट होईल. 2 गटामध्ये संघर्ष होता ते एकत्र आले अशा निवडणुकीमध्ये पार पडल्यात आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम काय होऊ शकतो काय? कारण राजकीय नेते एकत्र आले पण स्थानिकांचा विरोध स्थानिक ज्या गाव लेवलला जे मतभेद असतात ते जवळपास आपल्याला कसं त्या दृष्टीनं पाहता या निवडणुकीकडे सगळं? नक्कीच याच्यामध्ये एक आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघितलं तर गटातटाचं राजकारण होतं. मात्र नेत्यांमध्ये जी युती झाली त्यामुळं कार्यकर्त्यांची जी गोची झाली आहे ती सगळ्यांनीच बघितली आहे. त्यामुळं या पुढच्या काळात नेत्यांपेक्षा कार्यकर्ते कुणाच्या पाठीमागं आहेत याच्यावरच पुढच्या निवडणुका ठरतील असं मला वाटतं. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या प्रामुख्याने जर पाहिलं तर इकडं मलकापूर साईडला असेल किंवा इकडं शिरोळमध्ये असेल गट आहेत तिथले नेत्यांनी सांगितलं तशा पद्धतीनंच झालं असेल सगळं का आता पुढच्या गाव लेवलची निवडणुकीचा इम्पॅक्ट पुढं म्हणजे आपला कॉर्पोरेशन निवडणुकीला त्यात इचलकरंजी म्हणजे महापालिका निवडणूक पहिल्यांदाच होते आपल्याकडे होणार आहे. अशा निवडणुकीकडं ह्या नेते मंडळींची भूमिका पुढं कशी राहील? आता नेते मंडळींची जी भूमिका राहील त्याच्याकडे कार्यकर्ते पूर्णतः सहमत असतील असं मला वाटत नाही. कारण त्यांनी घेतलेली सोयीची भूमिका ही कार्यकर्त्यांना देखील ही कुठंतरी अडचणीत आणणारी आहे. त्यामुळं आता कार्यकर्त्यांनाही विचार करायची वेळ आली आहे. त्यामुळं नेत्यांच्या मागे कार्यकर्ते राहतील का नाही, जसं तुम्ही म्हणाला की इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक येते आहे तर त्या ठिकाणी कोण युती करतं आहे आणि कशी करतं आहे याच्यावर ही पुढचं भविष्य नक्कीच ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे जे नेते आहेत प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ असतील यांनी देखील ठामपणे सांगितलं की या 13 नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये वर्चस्व हे राष्ट्रवादीचं राहील. म्हणजे वर्चस्व राखण्यासाठीच या निवडणुका झालेल्या आहेत. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला पण महायुतीचे असतील त्यात पण राष्ट्रवादीचे जास्त आघाडी असेल. तिकडं खासदार धनंजय महाडिक यांनी देखील सांगितलं की 13-0 असा स्कोर राहील. याकडे कसं बघताय, काय राहील असं वाटतं? असं आपल्याला एकतर्फी निवडणूक होईल असं म्हणता येणार नाही. कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जी एकी आहे नेत्यांची जी एकी आहे ती फार महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं 13-0 किंवा राष्ट्रवादीची एखादी सत्ता राहील असं मला तर काही वाटत नाही. कारण ज्या त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते जे आहेत त्यांनी राबवलेली यंत्रणा असू दे किंवा अन्य गोष्टी आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी कोण उमेदवार निवडून येतील हे निर्णायक ठरणार आहे. आता 21 तारखेला आपण पाहूया की नगराध्यक्ष पदाच्या या 13 निवडणुकीमध्ये कुणाचे नगराध्यक्ष होतात. कारण गटाचं राजकारण झालेलं आहे.
स्थानिक आघाड्या तिथं निर्माण झालेल्या होत्या आणि तो नगराध्यक्ष कोणत्या बाजून होतो, महायुतीच्या बाजून जातो की महाविकास आघाडीच्या बाजून जातो हे देखील पाहावं लागेल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.